प्रकाशराव यांचा मुलगा जन्माला आला. जन्माला येताच त्याची आई देवाघरी गेली होती. हातामध्ये जन्मलेल्या आत्ताच 5 मिनिटापूर्वीच गोंडस बाळ आहे आणि एकीकडे पडलेली त्यांची बायको मेलेलं प्रेत आहे. बायकोकडे पाहिलं की दुःख होतं आणि बाळाकडे पाहिलं की आनंद होतोय. परंतु करावं काय? नुकत्याच जन्मलेल्या मुलाला हातात घेऊन प्रकाशरावांनी आपल्या बायकोच्या प्रेताला अग्निडाग दिला आणि अग्निडाग देताना बायकोला वचन दिलं, रेवती, तुझ्यानंतर तुझ्या बाळाची आई होण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेन. आणि बायकोला अग्निडाग देताना दिलेल्या वचन प्रकाशरावांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाची आई आणि बाबा होऊन त्याला लहानाचं मोठं केलं. परंतु ज्या मुलासाठी रक्त आटवलं होतं त्याच मुलाने एक दिवस दारू पिऊन नशेमध्ये आपल्या बापाच्या जोरदार मुस्कटात मारून, लाताबुक्क्या मारून वृद्धाश्रमामध्ये नेऊन घातलं. ही घटना सहन करणे प्रकाशरावांसाठी सोपी नव्हती. परंतु एक दिवस असा उजडला की प्रकाशरावांच्या बायकोने आणि सुनेने मिळून मंदारला असा काही धडा शिकवला की त्याने वृद्धाश्रमात जाऊन आपल्या बाबांची पाय धरून ढसढसा रडून माफी मागून बाबांना आनंदाने घरी घेऊन आला. प्रकाशराव काही दिवसांपासून आजारी होते. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला फोन करून म्हणाले, हॅलो मंदार बेटा, कसा आहेस? कित्येक दिवसांपासून तुला फोन करतोय पण तू आहेस की फोन उचलत नाही. बाबा किती वेळा सांगितलं आहे की तुमच्या फोनला उत्तर देण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरीही महत्त्वाची कामे आहेत. मंदारने त्रासिकपणे उत्तर दिलं. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, बाळा, मला ते सगळं कळतं, पण मी काय करू? मी इथे एकटाच आहे. एकटेपणा जीव खायला येतोय आणि माझ्या गुडघ्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. आता सहन होत नाही. काही दिवस काढून माझ्याकडे ये आणि माझ्या गुडघ्यावर उपचार करून दे. बाबा, या फालतू कामांसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. तुम्ही स्वतःच डॉक्टरांकडे जा. मंदारच्या या वाक्याने प्रकाशराव चकित झाले आणि रागाने, फालतू काम? आजारी बापाला डॉक्टरांकडे नेणे आणि त्याच्यावर उपचार करणे फालतू काम आहे? मंदार, तू कदाचित विसरलास, लहानपणी तुला एक छोटीशी शिंक आली तरी मी गावभरच्या वैद्यांना बोलवायचो. तुझी आई नव्हती, त्यामुळे आई आणि वडिलांचं दोन्ही कर्तव्य निभावून मी तुला वाढवलं. तुला स्वतःच्या पायांवर उभं करण्यासाठी मी माझी सर्व संपत्ती पणाला लावली. पैसे कमी पडले म्हणून मी माझं रक्त सांडून उभारलेलं घर सुद्धा विकलं आणि स्वतः भाड्याच्या घरात राहिलो. माझी सगळी पेन्शन फक्त घराच्या भाड्यात जाते. पण आजवर मी तुझ्याकडे कोणतीही तक्रार केली नाही. बापाच्या तोंडून हे सगळं ऐकून संपत्तीच्या चकमकात हरवलेला मंदार अचानक ज्वालामुखीच्या लाव्यासारखा फुटला. जर माझ्यासाठी घर विकलं तर कुठलं मोठं उपकार केलं का? ठीक आहे, जर एवढे उपकार तुम्ही माझ्यावर केले आहेत तर ते फेडण्याची वेळ आलेली आहे. आजवर तुम्ही माझ्यावर जेवढा खर्च केला, जेवढे पैसे आज तुमच्या बँकेत खात्यात टाकतो आणि तुमचे सगळे उपकार संपवतो. आता माझा आणि तुमचा सगळा हिशोब क्लिअर झाला. असं म्हणून मंदारने फोन कट केला. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या तोंडून अशी निर्लज्ज आणि विषासारखे कडू शब्द ऐकून प्रकाशराव यांचं डोकं गरगरायला लागलं. चेहरा रागाने लाल झाला, शरीर थरथरू लागलं, डोळ्याच्या कड्या पाण्याने भरल्या. इतक्यात त्यांची नजर आपल्या स्वर्गवासी पत्नीच्या फोटोवर गेली. त्यांना तिचं शेवटचं वाक्य आठवलं, ऐका, मला वचन द्या की तुमच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देणार नाहीत. हे वाक्य आठवलं आणि प्रकाशरावांनी चेहऱ्यावर एक कडवट हसू आणलं. नाही राधिका, मी रडत नाहीये. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदात राहा. मी इथे खूप आनंदात आहे आणि खूप चांगलं जीवन जगतोय. प्रकाशराव एक प्रतिष्ठित आणि अनुभवी शिक्षक होते. जीवनातील अनेक चढउतार आणि कठीण प्रसंगाचा सामना करत त्यांनी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे आपले जीवन जगले होते. शिक्षक म्हणून त्यांनी नेहमीच याची काळजी घेतली
की त्यांच्या शिकवणीमधून समाजाचे जबाबदार नागरिक घडावेत. पण म्हणतात ना की दिवा तळाशी अंधार असतोच, तशीच परिस्थिती प्रकाशराव यांच्या बाबतीत होती. त्यांना याची जाणीवच नव्हती की त्यांच्या जीवनात पुढे काय घडणार आहे. प्रकाशराव यांचा एकुलता एक मुलगा मंदार, त्याची धर्मपत्नी राधिकाचं निधन प्रसव वेदनांच्या वेळीच झालं होतं. मंदारच्या जन्मासोबतच त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली होती. गावातील लोकांनी मंदारला अपशकुनी ठरवलं, जो जन्म घेताच आपल्या आईला गिळून टाकलं होतं. पत्नीच्या जाण्याचं दुःख प्रकाशराव यांनाही खूप झालं होतं, पण त्यांनी सगळ्या गोष्टी विसरून आपल्या मुलाचं स्वागत मोठ्या मनाने केलं. गावात राहूनच त्यांनी मंदारला शिक्षण देत आईची मायेची, आत्मीयतेची आणि वडिलांच्या कर्तव्याची जाणीव देत मोठं केलं. घरातील छोटे मोठे सगळे काम ते मुलाच्या प्रेमापोटी आरामात करत. स्वतःच्या हाताने बनवलेला प्रत्येक घास प्रेमाने मंदारला खाऊ घालत. पौष्टिक आहारापासून रात्रीच्या बालकथा सगळे काम ते स्वतः करीत. नातेवाईकांनी दुसरं लग्न करण्यासाठी खूप आग्रह केला, पण प्रकाशराव यांनी त्यांचं ऐकलं नाही. कारण त्यांना ठाऊक होतं की दुसरी पत्नी त्यांना पती म्हणून स्वीकारेल, पण मंदारला कधीच आपला मुलगा म्हणून स्वीकारणार नाही. आपल्या मुलाचा विचार करत त्यांनी एकाकीपणा स्वीकारलं, पण त्यांनी मंदारला कधीही आईची कमतरता जाणून दिलीच नाही. प्रकाशराव यांच्या प्रयत्नांमुळे मंदार शिक्षणात उंच शिखरावर पोहोचला आणि आपल्या गावातील सर्वोच्च विद्यार्थी ठरला. 12वीच्या बोर्डच्या परीक्षेत मंदारने 98 गुण मिळवले. प्रकाशराव तर जणू आपल्या जीवनातील तो आनंदाचा क्षण साठवू शकत नव्हते. आनंदाचे त्यांच्या डोळ्यात चमक आली होती. आता जीवनाच्या दुसऱ्या टप्प्याची वेळ होती, ज्यासाठी प्रकाशराव यांनी आपलं सगळं काही समर्पित केलं होतं आणि मंदारचा दिल्लीच्या एका मोठ्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. उतार वयातील निराशा आणि जीवनात गहन एकांत असून देखील त्यांच्या मनात हीच आशा होती की त्यांचा मंदार समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनेल. मंदारची इंजिनिअरिंगची पदवी घेत असताना सुद्धा नावाच्या मुलीशी ओळख झाली, जी स्वतःच्या सोबत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मग ती मैत्री प्रेमात बदलली, हे त्यांना कधी जाणवलंही नाही. मंदारने ठरवलं की नोकरी लागल्यावर आपल्या वडिलांना सुधाबद्दल सांगणार. लवकरच त्यांना त्या देशातील एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पदावर उच्च नोकरी मिळाली. ह्या आनंदात तो आपल्या वडिलांकडे परतला तर प्रकाशराव नेहमीप्रमाणे त्याच्यासाठी डोळे लावून बसलेच होते. पण आता मंदारच्या मनात पैशाची चमकधमक भरली होती. आता पैशासाठी वडिलांचे प्रेम, त्याग आणि समर्पण लहान वाटू लागले, तरी त्याच्या मनात काही वेदना शिल्लक होत्या, ज्या तो आपल्या वडिलांशी शेअर करू इच्छित होता. त्याच वेळी त्याने विचार केला, सुधाबद्दल सांगण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. जसं त्याने वडिलांना सुधाबद्दल सांगितलं, प्रकाशरावांच्या जीवनात आनंदाच्या लाटा उसळल्या. त्या आतून खूप आनंदित झाले. 2 दिवसांनी मंदारने आपल्या वडिलांना सुधाशी भेटवून दिलं. सुधाच्या आचार विचारांमुळे प्रकाशराव खूप प्रभावित झाले. तिचा साधेपणा, वागणूक आणि बोलण्याची शैली त्यांना खूप आवडली. त्यांनी लग्नाला लगेच होकार दिला. लवकरच मंदारने दिल्लीमध्ये आपल्या वडिलांच्या आणि काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सुधासोबत विवाह केला आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने पुण्याला आला. पण पुण्यात पोहोचल्यावर तो तिथेच रमला आणि आपल्या पत्नीसोबत तिथेच सेटल झाला. दुसरीकडे प्रकाशराव यांचे एकटेपण त्यांना खायला उठत होतं. पूर्वी मंदार 3-4 दिवशी फोन करायचा, पण आता कित्येक आठवडे उलटले तरी फोनची घंटा ऐकण्यासाठी प्रकाशराव यांचे कान आसुसलेले होते. लोक म्हणतात की लग्नानंतर मुलगा बदलतो, पण इथे उलटच घडलं. सुद्धा दररोज संध्याकाळी प्रकाशरावांना फोन करून त्यांची विचारपूस करायची. तिच्या 2 गोड शब्दांनी प्रकाशराव यांचं एकटेपण थोडं हलकं व्हायचं, पण मुलाच्या वागण्यामुळे ते अस्वस्थ असायचे. सुधा देखील मंदारशी भांडायची की तो कामात इतका गुंतला आहे की जन्मदात्या पित्यासाठी त्याच्याकडे वेळच नाही. पण मंदारला फक्त पैसे कमवण्याचं वेड लागलं होतं. पत्नीच्या बोलण्याकडेही तो दुर्लक्ष करायचा.
प्रकाशराव शिक्षकाच्या नोकरीतून निवृत्त झाले होते. त्यांनी आपल्या सर्व जमापुंजी आणि घर सुद्धा मंदारवर खर्च केले होते. प्रकाशराव यांच्या गुडघ्याचा त्रास आणि एकटेपण दिवसेंदिवस खूप वाढत चाललं होतं. याच कारणाने त्यांनी आज आपल्या मुलाला फोन केला होता. पण त्याच्या प्रतिसादाने त्यांच्या हृदयात एक धक्का बसला. मंदार आधुनिकतेच्या दलदलीत इतका फसला आहे की त्याला कधीच समजलं नाही की हे त्याग किंवा उपकार नव्हते, तर वडिलांचं प्रेम आणि आपलेपणा होता. त्यांना माहीत होतं की उच्चभ्रू समाजाच्या बुद्धिजीवी मानसिकतेने मंदारचं विवेक हरवलेला आहे. त्यांची सून सुद्धा त्यांच्या एकटेपणाची वेदना समजून घेत होती, परंतु ती आपल्या पतीच्या वागणुकीच्या पुढे असहाय्य होती. या दरम्यान सुधा आणि मंदारच्या घरी एक नवीन पाहुण्याचं आगमन झालं आणि त्यांचं घर लहान बाळाच्या आवाजाने गुंजून गेलं. प्रकाशरावांना आपल्या नातवाच्या जन्माची बातमी कळाल्यावर ते स्वतः थांबवू शकले नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाच्या घरी पोहोचले. आपल्या नातवाला पाहून त्यांना असं वाटलं की जीवनातील सर्वात अनमोल भेट त्यांना आज मिळालेली आहे. म्हणतात की मूळधनापेक्षा व्याज अधिक गोड असतं. आपल्या नातवाला उचलताना त्यांना असं वाटलं की काळ 30 वर्ष मागे गेला आहे आणि त्यांना लहान मंदार त्यांच्या मांडीवर आहे. सुधाने नातवाचं नाव ठेवण्याचा मान प्रकाशराव यांना दिला आणि त्यांनी त्यांच्या नातवाचं नाव भास्कर ठेवलं. त्याच्या गोड चेहऱ्याकडे पाहताना प्रकाशराव त्यांच्या मनात वात्सल्याचा पाझर फुटला आणि डोळ्यांतून आनंदाचे अश्रू आले. सुधाला हे दृश्य पाहून खूप आनंद झाला, कारण कित्येक वर्षांनी तिने आपल्या सासऱ्यांना इतकं आनंदी झालेलं पाहिलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरचं एक प्रसन्न हसू होतं. सुधानं ठरवलं की ती हे हसू कधीच फिकं होऊन देणार नाही आणि प्रकाशरावांना त्यांच्या नातवापासून कधीच दूरही जाऊ देणार नाही. एक आठवडा आपल्या मुलाच्या घरी राहिल्यानंतर प्रकाशराव परतण्याचा विचार करत होते. तेव्हा सुधा आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो, एक गोष्ट सांगू का? खूप दिवसानंतर बाबांना हसताना पाहिलं आणि आनंदी पाहिला आहे. नातवाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली आहे. आजोबा बनण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. मी विचार करते की ते जर आपल्या सोबतच राहिले तर कसं होईल. सुधाने हे इतक्या प्रेमाने आणि विनम्रपणे सांगितलं की मंदारकडे ना म्हणण्याचं काहीच कारण उरलं नव्हतं. आता प्रकाशराव आपल्या मुलाच्या घरी पुण्यातच राहू लागले. नातू भास्करच्या सहवासाने त्यांचं जीवन संपूर्ण नव्या अर्थाने खुललं होतं. लहान भास्करलाही आपल्या आजोबांची संगत खूप आवडायची. त्यांच्या मांडीवर बसल्यावर त्याला एक वेगळाच आनंद मिळायचा. सुधाने वेळ मिळताच प्रकाशरावांना गुडघ्याच्या एका प्रसिद्ध डॉक्टरांकडे नेलं आणि त्यांच्यावर व्यवस्थित उपचार केला, ज्यामुळे त्यांचे गुडघे हळूहळू बरे होऊ लागले. आता ते नीट चालू फिरू लागले होते. सुधा याची पूर्ण काळजी घेत असे की प्रकाशराव यांना त्यांच्या घरात काहीही त्रास होऊ नये. भास्कर जसा जसा मोठा होत गेला तसा तसा त्यांचं आपल्या आजोबांवरचं प्रेम वाढत गेलं. पण दुसरीकडे मंदार हळूहळू प्रकाशरावांपासून पूर्णपणे दुरावत चालला होता. प्रकाशरावांचं खोकणं, घरातल्या कामांमध्ये बोलणं मंदारला अजिबात आवडत नव्हतं. मंदारचा कामाच्या ताण तणावांमुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे चिडचिड्यापणा वाढत चालला होता. एक रात्री तो दारू पिऊन नशेत धुंद होऊन घरी परतला. प्रकाशरावांना हे सर्व पाहून खूप वाईट वाटलं आणि रागही आला, पण त्यावेळी त्यांनी काहीच बोलले नाही. हळूहळू वेळ जात असताना मंदारचं रोज रात्री दारू पिऊन येणं त्याची सवयच बनली. दारूच्या नशेत तो सुधालाही शिवीगाळ करायला लागला. प्रकाशरावांनी त्याचं हे वागणं पाहून शांत बसणं योग्य समजलं नाही. एक दिवस त्यांनी मंदारला जवळ बोलवून सांगितलं, सुरुवात केली, बाळा मंदार, या दारूचं काही चांगलं नाही. हिने कितीतरी घरं उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत. मी बऱ्याच दिवसांपासून बघतोय तू दररोज पिऊन येतोयस. काल तर हद्द झालीस. तू सुधाला शिव्या पण दिल्या. तुला कदाचित माहीत नसेल, पण तुझं जीवन कोणत्या दिशेने जातं याचा तुला पत्ता नाही. तुझं कुटुंब उद्ध्वस्त होण्याआधी तू सावध हो आणि ह्या नशेपासून दूर राहा. प्रकाशरावांनी हे सर्व प्रेमाने आणि आत्मीयतेने सांगितलं होतं, पण मंदारला असं वाटलं की त्यांच्या वडिलांचं बोलणं म्हणजे त्याला टोचून सांगण्याचा त्रास देणं आणि त्याचं चुका दाखवणं आहे. तो आपल्या वडिलांच्या प्रेमाला पूर्णपणे विसरला होता. त्यांच्या सांगण्यावरून मंदार अचानक भडकला आणि म्हणाला, बाबा, माझ्या जीवनात तुम्ही अजिबात दखल घेऊ नका. तेच बरं होईल. मला माहीत आहे
मला कसं जगायचं, कसं राहायचं आणि काय खायचं, काय प्यायचं आहे. मला अशा व्यक्तीच्या सल्ल्याची गरज काहीच नाहीये, ज्याने आयुष्यात काहीच प्रगती केली नाही. मी माझ्या जीवनात तुमच्या मर्जीप्रमाणे नाही तर स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगेन. तुमच्या जुन्या विचारांच्या सल्ल्यांची मला अजिबात गरज नाही. त्यामुळे तुमच्या सल्ल्यांना तुमच्याजवळच ठेवा. मंदारच्या ह्या शब्दांनी प्रकाशरावांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, पण त्यांनी चूप राहणंच योग्य समजलं. कारण आता त्यांच्याकडे गावातलं घरही उरलेलं नव्हतं, जिथं ते एकटे राहू शकले असते. त्यांची सून सुधा देखील त्यांच्याकडे पाहून रडू लागली. तिने नंतर एकांतात आपल्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण सुधालाही आता जाणवलं होतं की तिचा नवरा आपल्या यशाच्या नशेत इतका बुडालाय की त्याला इतरांची काहीच पर्वा नाही. एके दिवशी मंदारच्या मित्राचा फोन आला की आज रात्री त्याच्या घरी पार्टी आहे. मंदारने आश्चर्याने विचारलं, तू घरी पार्टी ठेवतोस? तुझ्या वडिलांनी तुला कधी असं करून दिलं नव्हतं. त्याच्या मित्रानं उत्तर दिलं, मी माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलेलो आहे, कारण ते मला स्वतंत्र जीवन जगू देत नव्हते. त्यांच्या जाण्यानंतर मी शांतपणे जगतोय. आपल्या मित्राचं हे बोलणं ऐकून मंदारला खूप आवडलं, कारण तो स्वतःही आपल्या वडिलांच्या उपस्थित अस्वस्थ होत होता. मंदारच्या मनात आता एक विचार पक्का झाला होता की तो आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडून येईल. पण वृद्धाश्रमात जाण्याच्या विचाराचा सुधाने कडवाटून विरोध केला. तिने स्पष्टपणे सांगितले, भास्करला आपल्या आजोबांसोबत खूप मजा येते आणि बाबांची तब्येतही आता ठीक नाही. हे त्यांच्या आरामाचे दिवस आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या जवळ ठेवून त्यांची काळजी घेतली पाहिजे. पण मंदारने तिचे एकही ऐकलं नाही. तो चिडून आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आला. त्याने आपल्या वडिलांना नातवापासून बाजूला फेकून दिलं आणि त्यांना पुण्याच्या एका वृद्धाश्रमात सोडून आला, जिथे वृद्ध लोकांचा शेवटचा आसरा होतो. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर प्रकाशराव एका कोपऱ्यात खोलीत बसले आणि समोरच्या भिंतीवर त्यांना काहीतरी लिहिलेलं दिसलं. कदाचित आपल्या मुलांनी त्रासलेल्या एका वृद्धाने ते लिहिलं असेल. त्यांनी नीट पाहिलं तर तिथं लिहिलं होतं, कशासाठी ओझं होतात ते झुकलेले कांदे, त्यांच्यावर बसून कधी तुम्ही जग पाहत होतात. ते वाचताच प्रकाशरावांच्या डोळ्यांतून अश्रूचा ओघ सुरू झाला, पण त्यांच्या रडण्याचा आवाज मात्र त्या चार भिंतीत दडून गेला. हळूहळू त्यांनी आपल्या मनाला समजावलं की कदाचित ही त्यांची नियती आहे. प्रकाशराव जेव्हा वृद्धाश्रमात आले होते त्याच वेळी भास्कर 7 वर्षाचा होता. आपल्या आजोबांना वृद्धाश्रमात पाठवल्याने भास्कर खूप उदास झाला होता. त्याच्या मनात आजोबांबरोबर घालवलेले गोड क्षण वारंवार येत होते. तो क्षण आठवत होता जेव्हा त्याचे आजोबा डोळ्यांतून अश्रू घेऊन त्यांच्या घराची उंबरठा पार करत वृद्धाश्रमात गेले होते. परंतु त्याच वेळी भास्करच्या विरोधात ताकद नव्हती. वृद्धाश्रमात प्रकाशराव स्वतःला भिंतीच्या कोडवाड्यात सावरण्याचा प्रयत्न करत राहिले, तरी त्यांच्या मनात सतत ही चिंता घरघरत होती की त्यांनी असा कोणता अपराध केला होता ज्याचा परिणाम त्यांना असं एकटं राहण्याच्या रूपात मिळत होता. वेळ हळूहळू पुढे सरकत गेला. आता भास्कर 16 वर्षाचा झाला होता. प्रत्येक वर्षीप्रमाणे सुद्धा आपल्या मुलाला त्याचा वाढदिवसाच्या दिवशी वृद्धाश्रमात त्याच्या आजोबांना भेटायला घेऊन गेली आणि तिथं जाऊन त्यांनी प्रकाशराव आणि इतर वृद्ध लोकांच्या सोबत भास्करचा वाढदिवस साजरी केला. प्रकाशराव आणि भास्कर एकमेकांना भेटून खूप आनंदी झाले होते. ते मित्रांसारखे हसत खेळत होते, पण नेहमीप्रमाणे एकमेकांपासून वेगळं होताना दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. आपल्या नातवापासून वेगळं होताच प्रकाशरावांच्या मनात पुन्हा एकदा असह्य सन्नाटा पसरला आणि त्यांना आपलं जीवन नैराश्यक वाटू लागलं. पण ते करणार तरी काय होते, कारण ज्याच्या संवर्धनासाठी त्यांनी आपलं रक्त आणि घाम घातलेला होता तो वृक्ष त्यांच्यापासून दूर गेला होता. भास्करलाही आता हे जाणवलं होतं की त्याचे आजोबा खूपच कमकुवत झाले आहे. त्यामुळे तो आपल्या आजोबांची काळजी न घेण्याच्या खिन्नतेने भारावून गेला होता. म्हणतात ना, कर्माचं फळ भोगावंच लागतं. काळ बदलला आणि एक दिवस भास्करने अवघ्या 16व्या वर्षीच बिअरची बाटली संपवली. नशेत धुंद होऊन संध्याकाळी पार्टीतून तो घरी परतला. या अचानक घडलेल्या घटनेने मंदारच्या आतला बाप जागा झाला आणि एका सर्वसामान्य भारतीय बापाप्रमाणे त्याने आपल्या मुलाला विचारले, काय हे वय आहे का नशा करण्याची? तुला लाज वाटली की या वयात नशेत धुंद होऊन आपल्या वडिलांसमोर उभं राहिला?
रागाने मंदारने विचारलं आणि भास्करकडून मिळालेले उत्तर त्याला अर्थबाह्य करून हलवून गेलं. भास्कर म्हणाला, इट्स माय लाईफ इज माय रूल्स. माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगणार. तुम्ही सुद्धा तर तसंच जगलात. कधी तुम्ही आजोबांची गोष्ट ऐकली होती का? मग मी का तुमची गोष्ट ऐकावी? हे ऐकताच मंदारने आपल्या मुलाला जोरात चापट मारली, पण त्याचा काही उपयोग नव्हता. आज मंदारच्या स्वतःच्या चुका त्याच्यासमोर उभ्या होऊन त्याला लाजवत होत्या. त्याच्या आतून जाणू लागलं की ज्या वृद्धाश्रमात त्याचे वडील मन मारून जगत आहे ते वृद्धाश्रम त्याचीच वाट पाहत आहे. काही वर्षांनी तोही आपल्या वडिलांची जागी असेल. त्याचा भूतकाळ त्याच्यासमोर येऊ लागला, ज्याचं दुःख आणि आक्रोश त्याने नशेच्या धुंदीत दुर्लक्षित केलं होतं. आज त्याच्या स्वतःच्या मुलाच्या वर्तमानाने त्याला त्याच्या चुका आठवायला लागल्या. मंदारला अस्वस्थता जाणू लागले. सुधा जेव्हा आपल्या पतीला रागाने तळमळताना पाहून म्हणाली, जर तुम्ही बाभळीचं बी पेरलं असेल तर तुम्हाला आंब्याची अपेक्षा नाही ठेवता येणार. जसे कर्म केले तसंच फळ मिळणार. पत्नी आणि मुलाच्या बोलण्याने मंदारच्या समोर त्याच्या भूतकाळातील पानं उघडली, ज्यामुळे त्याला जाणवलं की त्याने खूप पैसा मिळवला, पण काय मिळू शकला नाही तर फक्त आपल्या वडिलांचं प्रेम. ज्या वडिलांनी त्याच्यावर आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं, त्या वडिलांना त्याने आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात वृद्धाश्रमाच्या 4 भिंतींमध्ये तडफडत सोडून दिलं. आज तो ना पत्नीचा आहे, ना मुलाचा, ना वडिलांचा. रात्र सरली, सर्व लोक झोपी गेले होते, परंतु मंदारच्या डोळ्यांतून झोप मुळीच नव्हती. आजपर्यंत जे काही केलं त्याने होतं आणि आज त्याच्यासोबत जे घडलं होतं याचा विचार करत त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. सकाळी जेव्हा सुधा उठली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली की मंदार आंघोळ करून तयार उभा आहे. त्याने सुधा आणि आपल्या मुलाला भास्करला देखील तयार होण्यास सांगितलं, पण त्यांना काही सांगितलं नाही की तो कुठे जात आहे. अर्धा तास प्रवास केल्यानंतर मंदारने गाडी थांबवली आणि सुधा आणि भास्कर आश्चर्यचकित झाले की त्याची गाडी वृद्धाश्रमासमोर उभी आहे, जिथे प्रकाशराव राहतात. सुधा आणि भास्कर गाडीतून उतरतात. तो मंदार तीरासारखा वृद्धाश्रमात शिरतो. स्वतः समोर पाहतो तर एक वयोवृद्ध काठीच्या आधाराने अंगणात थरथरत्या पावलांनी चालत आहे. त्यांना पाहून मंदारच्या काळजात कालवा वालवा होतो. त्यांना पाहून असं वाटतं जणू त्यांच्या अंगातला रक्ताचा थेंबही आटला आहे आणि चेहऱ्यावर फक्त सुरकू त्यांचं जाळं उरलेलं आहे. त्यांच्या कातीव हाडांच्या वरती कातडी कशी बेशी तक धरून आहे. मंदार त्यांच्या जवळ जातो. आपल्या वडिलांबद्दल विचारण्याकरता त्यांच्यापाशी पोचता आणि विचारतो, ऐका, प्रकाशराव कुठे आहेत? माहीत आहे का? मात्र त्या वृद्धाने मंदारकडे मागे वळून पाहताच मंदारच्या अंगावर काटा येतो. त्याला काही सुचत नाही, कारण तो वृद्ध दुसरा तिसरा कोणी नसून त्याचेच वडील प्रकाशराव असतात. आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून मंदारच्या मनात जबरदस्त अपराधीपणाची भावना दाटून येते. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू उभे राहतात आणि तो तातडीने त्यांच्या पायांवर कोसळून म्हणतो, बाबा, मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली, नाहीतर गुन्हा झाला आहे. एक मोठा गुन्हा आहे, ज्याची किती शिक्षा मिळाली तरी कमीच आहे. मला माहीत आहे की मी हा गुन्हा माफी मागण्याचा योग्य नाही, पण तरी मला प्रायश्चित्ताची एक संधी द्या. मंदार आपल्या वडिलांना वचन देतो, आजपासून मी कधीच तुमचं मन दुखावणार नाही. मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. मी माझं उर्वरित आयुष्य तुमच्या आशीर्वादाच्या थंड सावलीत घालू इच्छितो. असं म्हणता म्हणता तो जोरजोराने रडू लागला. प्रकाशराव त्यांच्या थरथरत्या हाताने मंदारला उचलतात आणि त्याला आपल्या कुशीत घेतात. दोघांच्या डोळ्यांतून अश्रूचा पूर वाहत असतो. हे हृदयदावक दृश्य पाहून भास्कर रडत रडत आपल्या आईच्या मिठीत शिरतो आणि म्हणतो, आई, तुझे मनपूर्वक आभार. जर त्या दिवशी तू बाबांना धडा शिकवला नसतं तर आज हे शक्य झालं नसतं. तू जगातील सर्वोत्तम आई आहेस आणि सर्वोत्तम मुलगी आहे. मला तुझा खूप अभिमान आहे. आई, खरं तर त्या रात्री भास्करने मद्यपान केलंच नव्हतं. ती सगळी घटना मंदारला धडा शिकवण्यासाठी सुधा आणि तिचा मुलगा भास्कर यांनी आखलेलं एक काळजीपूर्वक रचलेलं नाटक होतं. ह्या नाटकाचा उद्देश मंदारला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे होता आणि सुधाच्या या प्रयत्नाचा परिणाम आज त्यांच्या समोर होता. मंदार आपल्या चुका मान्य करून योग्य मार्गावर परतला होता. सुधाच्या प्रयत्नांमुळे आज एका वृद्ध पित्याला तो आराम आणि सन्मान मिळाला आहे, ज्याचा तो योग्य हक्कदार होता. या घटनेने सिद्ध केले की जर एक सुनेने ठरवलं तर ती आपल्या कुटुंबाला प्रेमाच्या धाग्याने मोत्यासारखे जोडवून ठेवू शकते.
सुधाने आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना एकत्र ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आपली ही आजची गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.